विश्वनाथ गंगे म्हणा हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम मौनेश्वराय नमः ओम मौनेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम मौनेश्वराय नमः ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान त्रिपुरदेव जगद्गुरु जनार्दन स्वामी जी महाराज मौनेश्वर भगवान जगद्गुरु शांतिगिरि जी महाराज आत्मा त्वं गिरिजामतिं सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थितिः संचार पदय प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्य कर्म करोमि तत्खिलं शंभो तवाराधनं करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतनो हरिः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरः गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। आशुतोष भगवान महादेव मौनेश्वर महादेव यांच्या या सूक्ष्म सान्निध्यात आणि जगद्गुरु जगद्वंदनीय जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आज हा अतिशय महत्त्वपूर्ण दिवस की जो प्रदोष व्रत काल असतो काय आणि हा प्रदोष व्रत काल म्हणजे जसं काही विशिष्ट काल असतात काल रात्री महारात्री शिवरात्री नवरात्री पौर्णिमा रात्री अमावस्या रात्री या अशा विशिष्ट काही रात्री असतात का ज्या दिवशी आपल्याला भगवंताचं भजन करून ती रात्र घालवावं लागते काय म्हणजे भगवंत आपल्यावर काय करतो कृपाशीर्वाद करीत असतो
तसा हा भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी, भगवान शिवाची भक्ती करण्यासाठी हा एक प्रदोष व्रत आहे. काय भगवान शिवाला सहज प्राप्त करण्यासाठी हे जे व्रत सांगितलं आहे, हे व्रत अतिशय महत्त्वाचे. हे प्रत्येकानं करावं. काय आणि हे करत असताना भगवंताकडे जाण्यासाठी कोणाची तरी आवश्यकता असते, ती म्हणजे आपल्या सद्गुरूची. आपले गुरु म्हणजे कोण असतात? मार्गदर्शक असतात, गाईड. या संतांच्या माध्यमातून भगवंताकडे जाण्याची एक पद्धत आहे. देव सहज भेटत नाही, परंतु संतांच्या रूपाने तो आपल्याला मिळत असतो. म्हणून हा प्रदोष व्रत हा आपला अहोभाग्य आहे की आपला जगद्गुरु बाबाजींचं, जनार्दन स्वामींचं महानिर्वाण कधी झाले? प्रदोष व्रताच्या पर्वकालावर, म्हणजे जो तुम्ही आज साजरा करता. का हा जो प्रदोष व्रत आहे, हा प्रदोष व्रत बाबाजींचं महानिर्वाण काळ आहे. म्हणजे आपण भगवान शिवाकडे तर जाऊच राहिलो, भगवान प्रसन्न करण्यासाठी व्रत करीत असतो, परंतु आपल्या सद्गुरूंच्या सुद्धा स्मरणात राहावं म्हणून आपल्याला दोन्ही दुग्ध शर्करा योग आहे. काय परंतु त्यामध्ये मला अजून एक आनंद वाटला, कारण बाबाजींच्या सान्निध्यात, बाबाजींच्या सेवेमध्ये सदैव तत्पर असलेले, की ज्यांनी आपल्या पूर्ण जीवनभर बाबाजींची सेवा केली आणि बाबाजींच्या सेवे करता 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 आपलंही समर्पण भगवंताला स्मरणच असं करायचं राहत. काय भगवंताकडे जाताना कसं जायचं? इथूनच. तुम्ही जर कधी वेरूळला गेले असतील तर घृष्णेश्वराला बघितलं असतं, वरचं शर्ट वगैरे सगळं उतरून देतात, बेल्ट वगैरे काढून घेतात भगवंताकडे. आणि तिथली चौकट कशी आहे? छोटी राहते. तुम्ही प्रत्येक मंदिरात जा, कोणत्या 12 ज्योतिर्लिंगाची, तिथली चौकट अशी का? तर देवाकडे कसं जायचं? झुकून जायचं. का समर्पित भावनेनं जायचं की भगवंता मी हे सगळं बाहेर सोडून आलं, मी आता तुला समर्पित झालंय. शिवोहम शिवोहम, आता मी तुला समर्पित आहे. असेच काही भक्त सुद्धा राहतात. काय भक्त पुंडलिक होता, हा काही कोणी हे नव्हता, परंतु तो सुद्धा समर्पित कोणाकडे गेला? त्वमेव माता च पिता त्वमेव. त्यांनी काय केलं? भगवंताच्या सेवेकडे जाताना आपल्या माता पितेची सेवा केली आणि भगवंताला आपल्यापाशी ओळखलं. आजही पांडुरंगाच्या मंदिरात जाताना अगोदर कोणाची पायरी? पुंडलिका. पुंडलिका भेटी परब्रह्म आलेला, बरोबर. ज्यांनी कशाला अगोदर महत्व दिलं? आई वडिलांना. आणि भगवंतासाठी काय दिलं? एक वीट फेकून दिली. ते बी किती दिवस? युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखमाई दिशेने विशोभा. 28 युगापासून तो भगवंत त्यानं उभा केला होता. कारण सर्व तीर्थ जर पुढे असतील तर आपल्या आई वडिलांच्या चरणाशी. वेद सुद्धा सांगतो त्वमेव माता च पिता. प्रथम गुरु कोण आहे? माता आहे. दुसरा गुरु पिता आहे. तिसरा सद्गुरू आहे. नंतर आचार्य. आपल्या जीवनामध्ये जर काही घ्यायचं असेल तर आपण तिथून सुरुवात. भगवंत सुद्धा तेव्हाच प्राप्त होत असतो. म्हणून असा या ठिकाणी सुद्धा आमचा एक भक्त जे बाबाजींची सेवा करता करता आपलं जीवन कंठित करीत असताना सुद्धा त्यांनी सुद्धा आपल्या या प्रदोष व्रत पर्व कालावर आपला देह ठेवला. त्यांचं नाव आहे कैलासवासी रावसाहेब यशवंत वावधाने, ज्यांचं आज काय आहे? पुण्यस्मरण पण आहे.
पुण्यस्मरण म्हणजे स्मरणात राहण्यासाठी ज्यांनी पुण्य केलेलं असतं त्यांचं पुण्यस्मरण होतं. नाही तर बरेच पुनरपी जननम पुनरपी मरणम जननी जठरी असे कितीतरी हे चक्र आहे ना चालू राहतं. काय किती जण जीवन जगतात, कसे जगतात त्यांनाच माहिती. परंतु मनुष्याने मनुष्यासारखं जगण्यासाठी सुद्धा काहीतरी कर्म करावं लागतं, काहीतरी सान्निध्य असतं. आज या ठिकाणी त्यांच्या निमित्तानं हे पुण्यस्मरणही या ठिकाणी होतंय. म्हणजे बघा 3 गोष्टी या ठिकाणी, भक्त, सद्गुरू आणि भगवंत, हे तिघही एका लाईनीत आले. बरोबर आहे. तर अशा या वावधानी परिवारातील कैलासवासी रंगनाथ भाऊ यांनीही रावसाहेब भाऊ वावधाने यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि काहीतरी अन्नदान पण व्हावं या उदत्त हेतून माझ्या ठिकाणी गणेश भाऊ वावधाने आणि दत्तू भाऊ वावधाने आणि समस्त वावधानी परिवार या परिवाराने सुद्धा एक सुंदर असं त्या ठिकाणी अन्नदान सुद्धा या ठिकाणी केलं. आणि हे अन्नदान करताना सुद्धा त्याला महत्त्व तितकंच आहे. कुठं काय करावं, कारण माणसं काही करायला तयार राहतात, परंतु चांगल्या ठिकाणी बोलावं लागतं. काय मला वाटलं मी अगदी मागं पुढं होतो, काय नको बा माझ्याकडून चुकाय, मी 6:45 आलो काय. परंतु सगळ्यांचा आपण शेतकरी धर्म आहे, मागं पुढं होत राहतं असं प्रत्येक ठिकाणी. परंतु आज खऱ्या अर्थाने या संतांच्या सानिध्याने बाबाजींसारखे थोर संत जर आपल्याला लाभले नसते तर आपणही या ठिकाणी आलो नसतो. बरोबर आहे. कारण या संतांनी पूर्ण जीवन आपलं समर्पित केलेलं असतं की बाबाजींसारख्या संतांनी अहोरात्र करून 14 वर्ष ज्यांनी आपलं तपश्चर्या केली. तपश्चर्या ही साधारण काय, आपल्याला एक एकादशी करायची म्हटले तरी जीवावर येते. येता जाता भर पण एकादशी कर हे आपल्या तत्व राहतं. काही लोक ते एकादशीच्या आदल्या दिवशीच प्लॅनिंग करायचं, उद्या काय मेनू बनवायचं. परंतु बघा भगवंताच्या निमित्तानं या निमित्तानं काहीतरी आपण करतो, अतिशय चांगलं आहे. आज या क्षेत्रामध्ये या मानोरीमध्ये आल्यानंतर ते खूप सुंदर ज्यांनी आपली जागा दिली त्यांचं पवित्र कुळ पवित्र झालं. काय आता मी सांगा, तुम्ही सांगा, हे मंदिर किती दिवस आहे? हे चंद्र आणि सूर्य असेपर्यंत भगवंताचं अस्तित्व आहे. आपलं किती दिवसासाठी आपण लई झालं कणून होत आता फक्त 60 आणि 70 100चा आकडा आता पार करू शकत, कारण एवढं विष आपण खातो ना. तुम्ही किती किती प्रकारचं विष मारता आणि कोणाला खायला मुलं चांगलं ते ऐकायला नाही तर सडकं घर खात काय. परंतु बघा भगवंताच्या या कार्यामध्ये त्यांनी जे समर्पण ते हे सगळं इथंच राहणार आहे. परंतु दातृत्व महत्वाचं. हे सगळं देण्याची वृत्ती होणं, अन्नदान करण्याची वृत्ती होणं, या सगळ्या ह्या काही गोष्टी हे संस्कार असतात. कोणाचं तरी काहीतरी पुण्य असते आणि त्या पुण्यावर या सगळ्या गोष्टी होत असतात. सोपं नाही. आपल्या गावची लोकसंख्या किती? 1000-1200. आता सगळ्या एवढे कामात आहे का बरं? हा ज्याच्याकडे पुण्याचा साठा असतो तोच इथे येऊ शकतो, सर्वांना शक्य नसतं. म्हणून भगवंताच्या ठिकाणी आजचा हा दिवस खूप महत्वाचा असतो. प्रदोष व्रत कधी करतात माहिती आहे का? सायंकाळी दिवस मावळायच्या वेळेस आणि रात्र पडण्याच्या अगोदर असलेला जो वेळ असतो, ज्याला आपण काय म्हणतो, बोरज मुहूर्त. काय म्हणजे गायी येण्याचा जो, पूर्वीच्या काळी गायी राहायच्या 100-200-500 गावात नाही का. आणि त्या गायी ज्यावेळेस येत होत्या आणि त्यांची ती धूळ उडत होती आणि त्या धुळेचं
खूप सायंटिफिक त्याच्यामध्ये हे आहे. परंतु आता ते कोणी लक्षातच घेत नाही. तर ती रज जी राहायची ती माणसाला शुद्ध करायची, तिचे विकार घालवायचे, अशी ती वेळ आहे. आपण गोरज मोडतो, फक्त लग्न म्हणतो काय, परंतु टायमिंगवर कोणीच लावित नाही आजपर्यंत. लागलं काय? नाही, फक्त गोरज मोडतोय. मग ते पार रात्री 2-2 वाजत आहे आणि ते कोणत्या अवस्थेत राहते हे त्यांनाच माहिती राहते. म्हणून हा गोरज मुहूर्त तुम्ही पुढच्या वेळेस माता भगिनी काही हो, बाबा येऊ नाही येऊ, परंतु तुम्ही काय करायचं, त्यावेळेस येऊन भगवंताचं नामस्मरण करायचं. त्यावेळेस जो खऱ्या अर्थाने भगवंतावर एक लोटा जल चढवी, बिल्वपत्र चढवी, काहीतरी त्या दिवशी मूग असते, मग ती मुगाची असो केळीची असो, याच्यावर त्या कॅलेंडरवर लिहिलेलं असतं, ती बघायची. तेवढं एक मूठभर धान्य तिला भगवंताला समर्पित करायचं. पण कोणता काळ? गोरज मुहूर्त. त्याच्यावर जर केला तर त्याचं पुण्य अधिक फळ आहे. काय बरेच लोक हे पाहतात घाली लोकांना कधी होतं काय, आणि आम्ही कधी जाऊ, कशाला येत असतील ते, प्रदोषला येता का? तर हे आपल्याला सगळं एकत्रित येऊन हे भगवंताचं स्मरण झालं पाहिजे. आजच्या दिवशी ह्या वेळेस सोमव्रताच्या दिवशी शुद्ध गाईचं दूध किती घ्यायचं? थोडं घ्यायचं, आणि ते बिल्वपत्राच्या साह्यानं भगवंताच्या याच्यावर पिंडीवर अर्पण करा. ते काही नाही करायचं, काही नाही. तुम्ही 1 चमचा करा, पेलावर करा, अर्धा पेला करा, काय, परंतु त्यावेळेस त्या ठिकाणी पंचाक्षरी मंत्र म्हणून ते दूध तुम्ही बिल्वपत्रानं, काय कोणतं पत्र? बेलाचं पान. तर त्या बेलाच्या पानानं जर तुम्ही त्या ठिकाणी जर केलं तर आपल्याला सौख्य लाभतं. घरामध्ये जर काही क्लेश, दुःख, दारिद्र्य काही जर असेल तर ते भगवंत आपलं काय करतो? निवारण करतो. खूप काही करायची गरज नाही. सर भगवंताकडे येताना सहज भावनेने यायचं. तुमचं काय असेल त्या दरवाजाच्या बाहेर सोडून द्यायचं. काय सासू सुनाचं भांडण, जावाचं भांडण, काय असेल ते ना त्या बाजूला ठेवून द्यायचं आणि इथे यायचं. काय करायचं? भगवंताचं स्मरण करायचं. माळ असली तर माळ जपायचं, नसल माळ तर ध्यान लावायचं, नसल काही तर बोटावर मोजायचं. काय नाही, काहीतरी 11 वेळेस ओम नमः शिवाय म्हणा, 108 वेळेस म्हणा, काहीतरी म्हणा. म्हणजे इथं येऊन ते जर कार्य केलं तर ते तुम्हाला सुखद राहील आणि जीवनामध्ये काहीतरी केल्याचं पुण्य प्राप्त होईल. प्रदोष व्रत साजरा करायचं त्याच्यासाठी. प्रदोष व्रत साजरा करण्याचं महत्त्व खूप काही सांगितलं. बाबाजी तर त्याचे पुढे जाऊन सांग, फक्त शिव म्हणा, शिव, तरी तुमचं पाप पडून जाईल म्हणायचं. बाबाजींनी पूर्ण जीवनामध्ये खूप काही तपश्चर्या करीत असताना साक्षात भगवंताने 3 वेळेस बाबाजींना दर्शन दिले. सहज कोणीच कोणाच्या पाया पडत नाही, परंतु या संतांनी तेवढा जीवनामध्ये तपश्चर्या केली, एवढी तपश्चर्या केली की भगवंताला सुद्धा त्या ठिकाणी. म्हणून हे संत ज्या ज्या ठिकाणी उभे राहिले, ज्या ठिकाणी बसले, ज्या ठिकाणी करले, तिथं काय तयार झालं? क्षेत्र तयार झालं. काय बाबाजींची मूर्ती बसली, काय झाले तर बघा ना, क्षेत्र झाले. आता श्री क्षेत्र मानुरी म्हटलं जाईल, बरोबर. जिथं भगवंताचा निवास नाही जसं तिथं काही म्हणत का कोणी नाही. जिथं संत येतात, जिथं गुरुवर येतात, जिथं भगवंताचं अस्तित्व राहतं, त्यावेळेस जे खूप आणि ज्या वेळेस या माईकमधून जी विधी तुम्ही ऐकता का, सकाळी जी पहाटे विधी असते, त्या विधीचं महत्व खूप सांगितलं. शाही शास्त्र, 18 पुराण वगैरे, वेद,
गायत्री, खूप काही या ठिकाणी त्या 15 ते 20 मिनिटाच्या विधीमध्ये भरले. जो ती श्रवण करेल, जो वाचन करेल, त्याची दिवसाची सुरुवात इतकी चांगली होईल का त्याला कधीच अपयश येणार नाही. एवढं महत्व त्या विधीचं सांगितलं. आणि या विधीच्या महत्वावर अनेक भगवान शिवाला प्राप्त करायचं असेल तर काय करायचं. कारण भगवंताकडे येताना समर्पित भावनेनं जर आला तर बऱ्याच लोकांना हेच माहिती नाही मंदिरात जाऊन काय करायचं. काही गणपतीला पेढा लावित्या, काही कोण काय करतात, कोणी त्या ज्वेलरीला ओलांडतात, कोणी काही फुलं ओलांडून टाकतात. देवाला जाताना समर्पित भावनेनं जायचं आणि शुद्ध आपलं एक लोटा, फक्त एक तांब्या जरी पाणी तुम्ही शुद्ध भावनेनं जर तिथं अर्पण केला तरी तुम्हाला सर्व. तर भगवंताकडे जाताना तुम्ही भगवंताचं आणि आपल्या सद्गुरूंचं स्मरण करायचं. या मूर्त्या सहज नाही ठेवलेल्या असतात. यांचं स्मरण. आपण तीर्थाला जातो, बद्रीनाथला जातो, केदारनाथला जातो. ते तीर्थ करून आल्यानंतर आपण ज्यावेळेस भगवंताचं भजन करतो किंवा ध्यान करतो त्यावेळेस या सगळ्या तीर्थांचं ध्यान करायचं असतं. म्हणजे ते सगळं बाबाजी पहाटचं स्नान नर्मदेत करायचे. ते कशी करायचे? असंच करायचे. स्नानाचं जे पाणी पडत होतं ते सुद्धा नर्मदेचा भाग आहे असं करायचं. कारण नळाचं पाणी जर घेतलं तर त्याचं फिलिंग वेगळं येतं. विहिरीचं पाणी घेतलं तर त्याचं वेगळं येतं. नदीवर गेलं तर त्याचं वेगळं, सागराला गेलं तर, तीर्थक्षेत्राला गेलं तर त्याचं फिलिंग. कुशावर्ताला गेलं कसं वाटतं सांगा. कारण त्या कुशावर्तावर, त्या पर्वतावर अनेक साधू संत महंत वगैरे त्यांनी तिथं स्नान केलेलं असतं. ते पवित्र जल झालेलं असतं. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला छान. आपण इथून तिथं जातो आंघोळी का जातो? परंतु हे आंघोळ करताना सुद्धा आपण त्या नद्यांचं नाव घेऊन तो तांब्या जरी घातला तरी आपल्याला त्या नदीचं स्नान घडतं. सकाळीच तेवढा तांब्या घेताना जरी म्हणला ना बाबाजी ते एवढं सांगितलं, फक्त शिव हर हर गंगे एवढं जर म्हणलं तर तो मग गंगेचं स्नान झालं. 2 तांबे पाणी टाकताना तेवढं नाव घ्यायचं सफिशियंट. तर ह्या सगळ्या गोष्टी सहज भावनेतून होतात. भगवंताकडे मध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर भगवंताचं चांगलं निहाळायचं. भगवंताचं स्वरूप काय, भगवान शिव शंकर कसे, आपले सद्गुरू कसे. आपल्याला तर एक तुलना आहे. जगद्गुरु जनार्दन स्वामींना बघायचं आणि एकीकडे शंकर भगवंताला बघायचं. सेम तुम्हाला दिसेल का? भगवान शिवाला काय आवडायचं? रुंडमाला, रुद्राक्ष. बाबाई काय वापरायची? रुद्राक्ष. शंकराला काय सांगितलं? भस्म. चिता भस्मालेपम सगतिकरोति परिकरः. भगवान शिव कशाचं भस्म वापरतो? चितेचं. काय? आणि अशा ह्या चितेचा भस्म ज्यावेळेस भगवान, आज तुम्ही कधीही महाकालला जर गेले आणि त्या महाकालला जर आजही जर गेले तर संध्याकाळची जी पहाटे 2:30 वाजता एक भस्म आरती राहते. आणि ती भस्म आरती प्रेताच्या राखेची असते. त्याला चिताभस्म. असा एकही दिवस नाही का भगवंताला तिथून ते भस्म आणलं जाते. ते संन्याशी येतात, ते तिथून आणतात, ते गाळतात आणि त्याचं 2:30 वाजता, रात्रीच्या 2:30 वाजता ते तुम्ही आजही महाकालला जर गेला तर ते. कारण भगवान स्मशानात राहतो. भगवान शिवाला काय आवडते? स्मशान. सगळ्यात महा आणि मोठं स्मशान जर कुठं असेल तर सांगा बरं कोणतं? श्री क्षेत्र काशी. ती काशी कुठं आहे? काशी ही अविनाशी.
तिचा नाश कधीच नाही. ती भगवंताच्या त्रिशूळावर आहे. आणि पंढरी कशावर आहे? चक्रावर आहे. म्हणजे हे दोन क्षेत्र आहे, यांचा विनाश कधीच नाही. म्हणून जीवनामध्ये कधीतरी पंढरपूरला जा, जीवनामध्ये कधीतरी काशीला एकदा तरी जा. काशी क्षेत्राचं जर ते तुम्ही जर तिथं बघितलं स्मशान, तर त्या स्मशानामध्ये प्रत्येक मिनिटाला जळतं. कारण काशी दर्शनात मुक्ती, काशी मरणात मुक्ती. तिथं जर मरण आलं तर त्याला लगेच भगवान शंकर तिकडे गेला, लगेच तो म्हणतो माझं गिऱ्हाईक येऊ द्या, तो कधीच जाऊ देत काय. तर अशा या स्मशानामध्ये जेवढेही जो कोणी जातो तो भगवान शंकराकडे कैलासाला जाण्याचा प्रयत्न. पण काही अभावी असतात, ते काशीला मारायला जातात, तिथून सुधरून घरी येऊन मारतात. काय असे मरण साधन आहे. मरण सुद्धा चांगलं आलं पाहिजे जीवनामध्ये. काय आमच्या अवधानी भाऊंचं बघा मरण कसं आहे. ज्यांनी प्रदोष काल बघितलं, ज्यांनी सद्गुरूचं मरण बघितलं, ज्यांनी भगवान शिवाला बघितलं, अशा बघा जो माणूस जसं कर्म करेल त्याचं तसं फळ मिळत असतं. जैसे खाय अन्न तैसे होई मन. काय जशी ज्याची संगत असेल त्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. तर अशा पद्धतीनं तुम्ही संगत कशी पाहिजे. संगती संग दोषः. संगतीनं दोषयुक्त सुद्धा होतं. दुर्गुणाची जर संगत केली तर दुर्गुण लागतं, चांगल्याची संगत केली तर चांगलं. हा ते एक आहे ना, गधेचे गधे मिले तो दो दो लाख, सज्जन से सज्जन मिले तो दो दो बात. सज्जनला सज्जन जर मिळालं तो म्हणतो राम राम म्हणतो. अशा ह्या भगवंताच्या मंदिरात जर यायचं असेल तर समर्पित भावनेनं तुम्ही तिथे या. तिथं त्यांना बघा. काय आत्मा त्वं गिरिजां मतिं सहचरां प्राणा शरीरं गृहं पूजाते विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदय प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिरो यद्य कर्म करोमि तत्खिलं शंभो तव आराधनम्. भगवान असे, भगवान कसे ते सांगितले. भगवंताला काय आवडतं. भगवंत या सगळ्यात सोपा देव जर म्हटला तर भगवान शिव. आता प्रदोष म्हणून शंकर सांगतो बरं का, काय परिस्थिती पाहून बोलावं लागतं. तर भगवान शिव कसा आहे, सत्यम शिवम सुंदरम. शिव कसा आहे, सत्य आहे, सुंदर आहे. शिव त्याला जर पाहायचं असेल तर सहजतेने बघा, तिथं ध्यान करा. भगवंत तुम्हाला माहिती का, हजारो वर्षापूर्वी हे जे ज्योतिर्लिंग बनलेले ना, केदारनाथ ते कन्याकुमारी, अक्षांश आणि रेखांशाच्या पूर्ण रेषेत बनलेले. सांगा बरं त्यावेळेस इंजिनियर कोण होत. या संतांनी भगवंताला खूप मोठे डोकेरीट लावले. सहज कोणतीच गोष्ट नाही. जेवढे जेवढे काही विशिष्ट आहे ते आपल्या भारतात पाहिजे. दुसऱ्या देशात देवच नाही. काय सगळे देव कुठे आहे, आपल्या भारतात. तरी आपले देव कमी पडते आपल्याला. अजून तिकडे ते अजमेरला जातील, इकडं जातील, तिकडं जातील, तिकडं. आपल्या इथं भगवान शिव आहे ना, या शिवाला जर यायचं असेल तर त्याच भावनेनं तुम्ही या. आणि भगवंताला स्मरण जाताना भगवान खूप कमी कमी याच्यात आहे. भगवंताच्या आरतीमध्ये सांगितलं आहे त्याला काय आवडतं, जे तुम्हाला चालत नाही ते त्याला आवडतं. भांग धतुरे का भोजन भस्मो में भासा. नाही ते का आवडतं, भगवान शिवाने ज्या वेळेस
मंथन झालं. ज्यावेळेस अमृत काढायचं होतं त्यावेळेस अमृत निघण्यापूर्वी एकूण 14 रत्न निघाले. देव आणि दानवांचं ते झालेलं मंथन आहे. देव तेवढे सक्षम होते, दानव तेवढे सक्षम होते. त्यांनी तर मंदार पर्वताला त्याचं काय केलं, वेढा घालून त्याचं मंथन केलं. त्या समुद्रात मंथन केल्यानंतर हे 14 रत्न निघायचे. आणि ते 14 रत्न निघण्याच्या अगोदर पहिल्यांदा काय निघालं, विष निघालं. आता सांगा, इथं एखादा जर अणुबॉम्ब जर पडायचा आहे तर काय होईल इथं. तसं त्यावेळेस ते विष जर पडलं असेल तर ही पृथ्वी काय होणार होती, नष्ट होणार. सगळीकडे हाहाकार झाला. मंथन तर झालं पण त्याच्यातून चांगलं निघायच्या ऐवजी वाईटच अगोदर निघालं. काय म्हणून चांगलं कार्य करताना वाईटाचा अनुभव जास्त घ्यावा लागतो. बरोबर आहे. चांगलं होण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं. चांगले दिवस तेव्हाच येतात जेव्हा वाईटातून आपण बाहेर येतो. खूप काहीतरी करावं लागतं, संघर्ष करावा. आणि त्या संघर्षातून ज्या वेळेस विष त्यावेळेस निघालं तर सगळे देव आणि दानव दोन्ही भयभीत झाले. आणि मग देवांनी दानवाने विचार केला, आता काय पर्याय करायचा. तर ते म्हणे, आता असं करू, कारण या सृष्टीचे 3च कर्ते आहेत. कोण, ब्रह्मा, विष्णू, महेश. एकानं सृजन करायचं, एकानं सृजन करायचं, एकानं संहार करायचं. काय मग ह्या देवाने विचार केला, आता काय करायचं. दानवांनी विचार करतात, विष कोण गेलो, कोणी सांग. आता मी एखादा म्हणला, चला विष वाटायचं आहे, चला लवकर या, कोणी येईल का, कोणीच येणार. मग या देवांनी दानवांनी मग पुन्हा सगळे देव म्हणे, आता असं करू, भगवान शंकराकडे जाऊ म्हणे. आणि त्या भगवान शंकराकडे ज्या वेळेस गेले त्यांनी सगळ्यांनी विनंती केली, हे भगवंता, आता तूच या सगळ्या गोष्टीला सांभाळू शकतो. मग देवांच्या आणि दानवांच्या याच्यात हे केलं. मग भगवंताने ते विषाचा जो प्याला आहे तो काय केला, पिऊन घेतला. आणि ते विष प्यायल्यामुळे तो काय झाला, नीलकंठेश्वर महादेव झाला. त्याचा कंठ कसा झाला, निळा पडला. त्याला म्हणून काय म्हणतात, नीलकंठ. अशा ह्या नीलकंठेश्वर महादेवानं ज्यावेळेस ते विष प्राशन केलं तर त्यावेळेस पिता पिता काही जे थेंब पडले, कशाचे, विषाचे, ते विष पिता पिता काही थेंब पडले. त्याचं काय झालं, भांग झाला, धतुरा झाला, त्याचं ते एरंड झालं. असे जे काही विषारी पदार्थ आहेत ती निर्माण झाले. मग देव म्हणा, आता ह्याची जर उत्पत्ती जर जास्त झाली तर काय करायची. जसं आपल्याला काँग्रेस आठवत नाही अजूनही, ते कुठून आलं काय माहिती, ते विदेशातून आलं लाल जवारी बरोबर आहे. ते अजून आठवण आपल्याला काय. तसं तर 150 वर्षापासून एक काँग्रेस आपल्या मागे लागेल होतं, ते आत्ताशी पुढे शांत बसलं. अशा या परिस्थितीमध्ये भगवान ते काय म्हणे, आता हे सुद्धा काय करा, मलाच द्या म्हणे. मग हे भांग धतुरे का भोजन बस भगवंताला जे तुम्हाला चालत नाही ते मला पुन्हा देऊन टाका, तरी मी त्याचा काहीतरी स्वीकार करील. असा तो महादेव. काय भोळा महादेव, लई भोळा येतो. सहज एका चोराला वाटलं आता काय करावं, चोरी करायला गेला, जुनं पुरातन मंदिर पाहिलं आणि त्या ठिकाणी गेला. कोणीच येत नाही, पाहिलं जुनं असल्यामुळे तिकडे काही गेलं. पण तो तिकडे गेला, मंदिरात पाहिलं, खालीवर इकडे तिकडे काही दिसत नाही. ते खायला नाही, प्यायला नाही, काही नाही, काहीच नाही, चोरायला नाही काही. पण सहज वर गेलं, तो वर काय होतं, गळती. बरोबर, ती गळती होती. आता चोरा वाटलं मला चला आता खाली हात जायचं नाही, मग ती गळतीला हात घेऊन तर त्या चोराचा हातपाय पुरण. तो चोर काय केला, त्यानं त्या पिंडीवर उभा राहिला. पुढं राहिला, पिंडीवर उभा राहिला आणि ते गळती त्यानं काढल्या, हात काढला, काढूनच राहिला. तेवढ्यात भगवंत प्रसन्न झाले.
अहो म्हणून मी आजपर्यंत उभ्या आयुष्यामध्ये कोणी मला दूध चढवलं, कोणी मला तूप चढवलं, कोणी पाणी चढवलं, कोणी वेल चढवला वगैरे, पण सगट माणूस आजपर्यंत कोणीच चढलं नव्हतं. काय तर त्याच्यावर सुद्धा भगवान शिव काय झाले प्रसन्न. अशी ती देवता आहे. काय तुम्ही कसं जातो मी फक्त नतमस्तक करा. काय आणि अशा या संतांच्या आणि भगवंताच्या सान्निध्यात बाबाजी सारखे, बाबाजीकडे चोर जरी गेले ना, काय बाबाजी चोर, बाबाजी त्या चोरायला सुद्धा कपडे केले का हो, बरोबर आहे. व्यापारी हो, आपले व्यापारी हो, आमचे गुरुकुलचे विद्यार्थी काय अशा पद्धतीनं आपल्या जातेगावला एका बाईनं खलबत्ता चोरला. जाता जाता काही लोक काय करतात, श्रमदान जर आले ना काहीतरी घेऊन जाते, म्हणजे बाबाजीचा प्रसाद आहे. आता काय आता प्रसाद का आला म्हणते, खुरपी न्यावा का, उदाळे न्यावा का. तर अशी एक बाई होती, तिला वाटलं आता काय कोण पाहत, त्या काळात थोडंसं होतच गरिबी येते. मग ते खलबत्ता उचलला घेऊन जा. तो खलबत्ता तिला खालीच जाऊन देईना ना, त्याचा दगडच होऊन गेला. ती काय घेऊन जाईल ते. मग तीच लाजली वर आली बाई, बाबाजी पुढे गेली, नतमस्तक झाली. बाबाजी म्हणे चुकली. बाबाजी काही नाही, हसले फक्त. बाई चांगलं कर्म करावं. अशी बाबाची खूप दृष्टांत आहे. आमच्याकडे धान्य खीर चालत असते याची गुरुकुलसाठी. आणि काही वेळ एक ठिकाणी एका कार्यक्रमाला 50-50 पोते साखर दिली. त्या ड्रायव्हरनं ते एका माणसानं त्याच्या घरी 2 पोते उतरून घेतले. बाबाजी तिथे गेल्यावर विचारलं, काय रे म्हणे भाऊ, गाडी आली ना. आले म्हणे बाबाजी, आलो म्हणे साखर घेऊन. पण ते दिमाखाने सांगायला पुढं खाली करायचं नाही म्हणून ते पहिले 2 पोते जे खाली गेले ना तिथंच करून या म्हणून. हे जे संत असतात हे काय आहे, त्रिकालदर्शी. यांना सगळं समजतं. बाबाजी अनेक ठिकाणी अनेक लोकांना ज्यावेळेस अनुभूती देतात, बाबाची अनुभूती द्यायची. चमत्कारी नव्हते बरं का बाबाजी. बरेच लोक म्हणते चमत्काराशिवाय नमस्कार. चमत्कार हा दारुडीचा देत असतो. परंतु हे त्रिकालदर्शी संत जनार्दन स्वामींसारखे संत आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु भेटले, आपला परम भाग्य, आपल्या जीवनाचा उद्धार झाला. काय काही करू नका, करू नका काही. संत संग पूर्वीचा रघुवीर असे हे संत. आणि या संतांच्या सानिध्यात जर आलं तर आपल्या जीवनाचं कल्याण हे नक्कीच राहील. त्याच्यासाठी बाबाजींनी खूप काही गोष्टी सांगितले. अन्नदान सांगितलं, श्रमदान सांगितलं, बऱ्याच गोष्टी सांगितल्या. बाबाजींची एकच चतुसूत्री होती जीवनामध्ये. खूप नियम सांगितले नाही बाबाजी. का ते 4 नियम जर जीवनामध्ये ज्याने पाळले तो सुद्धा संतच समजायचा. परान्न, परधन, परस्त्री आणि परनिंदा या 4 गोष्टी जो जीवनामध्ये आचरण करतो त्याच्यापेक्षा संत दुसरा कोणी नाही. संत म्हणजे लाल कपडे घालणं असं काही नाही. बाबाजी सांगायचे धार्मिक ग्रस्त. तुम्ही विधीचं पुस्तक जर उघडलं तर तुम्हाला धार्मिक ग्रस्त आहे. त्याचे काही नियम आहेत. ते नियम जो पाळतो तसा जो वागतो तो 13 संन्याशापेक्षाही श्रेष्ठ सांगितला आहे. आलं. परंतु त्या नियमानं तो वागलं पाहिजे. संसारी असावे आसोनी नसावे. तुकाराम महाराज कसे होते, संसारी होते. परंतु त्यांचं इतकं देहभान गेलेलं होतं की त्या चुलीवर हरळू गेल राहायचे. याला संसार. संसार म्हणजे गोळा करणे नाही. संसारात राहून भगवंताचं चिंतन करायचं. आपण उलट करतो. जे करायला पाहिजे ते करत नाही, जे करायचंय ते करत नाही. भगवंताचं भजन हे करावं लागतं. संसार हा होत असतो.
पण आपल्याला काय थोडंसं माइंडी देत राहत, मग ते काय करतात संसाराच्या मागे लागत. काय म्हणते मराठी वेळ नाही म्हणते, काहीला तर काहीच कळत नाही, का जवळलो का वाढलो काही नाही जीवनामध्ये, काहीच नाही. परंतु त्यांच्या जीवनामध्ये जराशी संत आले, असं जर काहीतरी झालं तर काहीतरी जीवनाचं परिवर्तन होतं. हे जन्म मृत्यू सहज आहे सगळं. तुम्ही कोरोनामध्ये सगळं बघितलं असं, राजा गेला, वंकळ गेला, सगळेच गेले, सगळे जागेवर राहिले. मुंबईला होते ते घरी आले, तुम्ही विचारलं नाही. परंतु ज्याचं प्रारब्ध आहे, ज्याच्याकडे काहीतरी आहे, त्यांनी भगवत भक्ती केली आहे, ज्यांनी काहींनी तर त्या नावाखाली आहे ना कडी काढून टाकायचा, माली काढून टाकायचा प्रयत्न केला. आम्ही काय, आम्ही भाजी भाकरच खाऊन जगतो ना. अभक्ष भक्षण करायचं नाही, किती आपल्याला काही येऊ संकट येऊ. काय मनुष्याला जे काही दिले तेच त्यानं प्राशन केलं पाहिजे. काय जे अन्न मनुष्यासाठी बनवलं आपल्याला शुद्ध आहार म्हणजे शाकाहार, तोच आपण खाल्ला पाहिजे. वाघाला वाघाचं खाणं द्यायचं. परत ते आता वाघाला नाही शिकार करणार, हे बकराची शिकार करते, बरोबर आहे. तर आपल्या जीवनामध्ये आपल्या संतांनी सांगितलेला मार्ग हा अवलंबला तर आपल्या जीवनाचं काय होतं, सार्थक होतं. म्हणून